संचारबंदीमध्ये एक ट्रक नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी पकडला। त्यात जवळपास 80 मजूर होते। त्यांची तपासणी करून त्यांना भोजन देऊन धर्मशाळेमध्ये राहण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आली। तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल चालकावर कारवाई करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील अमनेर येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका ट्रकमधून 70 मजुरांची वाहतूक करताना पकडले। ठाणेदार मेहते यांना घटनेची माहिती देण्यात आली। ठाणेदार मगन मेहते व तहसीलदार सुनील सावंत यांनी या सर्व मजुरांची वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली। त्यानंतर त्यांना नगर परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आले व त्यांना रात्री 9 वाजताच्या दरम्यान वरुड ऑरेंज सिटी लंच बॉक्सच्या वतीने भोजन देण्यात आले। त्यानंतर मंगळवार दुपारी मोर्शी उपविभागीय अधिकारी नितीन हांगोले यांनी बेनोडा शहीद येथील आश्रमशाळेची पाहणी करून सर्व नागरिकांना बेनोडा शहीद येथील आश्रमशाळेत स्थानांतरित करण्यात आले व त्यांच्या जेवणाची व्यवस्था ऑरेंज सिटी लंच बॉक्सच्या वतीने दोन्ही वेळेच्या जेवणाची करण्यात आली। राजस्थान येथील 80 मजूर महिला, लहान मुलं बाळ सोबत आणण्यात आले। त्यांची वैद्यकीय तपासणी झाली। त्यानंतर प्रश्न उद्भवला तो त्यांच्या खाण्यापिण्याचा, तो ऑरेंज सिटी लंच बॉक्सच्या वतीने सोडवण्यात आला। संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार मगन वना मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलीस करत आहे। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।